अस्सलामुअलैकुम, वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। कैशा हो सगळी बेस हो ना, उम्मीद करते सगळी बेस असाल। आज आहे ना मी आमच्या कोकणी स्टाईलला खजुऱ्या कशी बनवतात ती दाखवता। आम्ही कोकणीतला खंडोल्या पण बोलताव, खोसदाना पण बोलताव आणि त्यांची आहे ना रेसिपी आज मी तुमच्यासंग शेअर करणार आहे। त्यांच्यासाठी आहे मी एक ना 4 कवटा घेतले आहेत, पाव किलो मैदो है, पाव किलो सोजी है, इलायची पावडर आहे, हल्दी पावडर आणि हे आपला मीठा सोडा थोडासा टाकीन तिनातला आणि ही साखर पिसलेली आहे। ताके ना पीठ लावताना जाडी साखर नाही दिशे लावी आहे। बेगून असे आहेत ना पीठ मळताना साखर पिकलेला हवी का की ना मी 4-5 दिवस पीठाला ठेवणार नाही आहे, लगेच सांची नाही ते सकल बनवायला घेईन। नाही ते ना आम्ही पीठ कालवताना ना दुधातला पण कालवताव, पण ह्याला दुधात नाही मी कालवणार आहे, खाली कवटातला पीठ कालवून ठेवीन आणि सांची नाही ते मग सकल खंडोल्या बनवायला घेईन मी। चला रेसिपी सुरू करूया। कैसा बनवायचा, कैसा पीठ लावायचा तर आम्ही दाखवता। आम्ही ना कव पण ही खंडोल्या बनवायला लागलो ना सोजी मैद्याची अशी मिक्स का आम्ही 4-5 दिवस आहे ना पीठ लावून ठेवतो बेस सोजी आणि मैदो फुगेसाठी, का की खंडोल्या आहेत ना बेस फुसफुशीत येतात आणि मुलायम येतात एकदम। पण आता थोडी जलबाजी आहे तर आम्ही सांची नाही ते मग सकल बनवायला घेईन। चल रेसिपी सुरू करूया। पहिले परातात पीठ कालवेसाठी ना मी मोठा परात घेतला आहे, त्यातला सगळ्यात पहिले कवटा फोडून टाकीन। कवटा आपल्यावरती गावठी पण घेऊ शकता या दुकानचे पण बॉयलरचे घेऊ शकता, आपल्यावरती। कवटा फोडून झाल्यावर मी टाकीन त्यातला थोडीशी हल्दी पावडर। आम्ही हे ना हल्दी पावडर यूज करता, फूड कलर यूज नाही करत। फूड कलर आहे ना मिलावट असते काही काय केमिकल वगैरे, तर आम्ही हल्दी पावडर यूज करता। काही लोक बोलतात की तुम्ही फूड कलर का नाही यूज करत, हल्दी पावडर का यूज करता। मी हल्दी पावडर आम्ही यूज करता, फूड कलर नाही यूज करत। तुमच्याजवळ असला ते तुम्ही टाकू शकता। आणि हा आपला टेस्टच्या हिशोबातला मीठ, थोडीशी इलायची पावडर असली ते टाका, नसली ते स्किप करा। माझ्याजवळ आहे म्हणून मी टाकलो, ओके। इलायचीने टेस्ट आहे ना मसाला मग बेस लागते खातानी खंडवल्या। आता ना सगळ्यात पहिले तिला मी हाताने बेस असा फेटून घेईन कवटा बिवटा आणि मग त्यांच्या बदला साखर टाकेन। मशीन पण असली ना फेटायची, कुक वगैरे आपण केक वीक बनवता त्यांची मशीन पण जर फेटायची असली ना ते तिनानी पण तुम्ही हाताने अशा फेटू शकता। माझी आहे मशीन नाही आहे, घर आहे माझ्या उरणला, फायनली हातानेच काम चालवायला गेलं। आता मी आहे ना ह्या पाव किलोचे बनवत आहे खजुऱ्या। पाव किलोचे म्हणजे पाव किलो सोजी आहे, पाव किलो मैदो आहे, पाव किलो साखर आहे। पाव किलो साखर काही तेवढी लागणार नाही, आपल्या टेस्टच्या हिशोबातला साखर टाकायची आहे। म्हणजे माझी अर्धा किलोची ही खंडोल्या आहेत ना बनवून तयार होतील। अर्धा किलोची 1 किलोची नाही बनवत आहे मी, अर्धा किलोची बनवत आहे। हा आहे ना थोडा मी खायचा सोडा टाकला आहे, थोडा जास्ती नाही। कवटा फेटून झाली ना का आपण तिला टाकू साखर। साखर आपल्या टेस्टच्या हिशोबाची आहे, आपण कमी जास्ती करू शकता, कारण साखर आहे ना पाव किलो आहे आणि मी पाव किलो सगळी टाकणार नाही, यातलं थोडी टाकीन म्हणजे आपल्या टेस्टच्या हिशोबाची। पीठ कालवतानाच थोडी थोडी टाकत जा, कारण की पीठ कालवल्यावर पण ना का फिक्की गोड आपल्याला समजते टेस्ट त्यांचं। तर मी हे थोडीच पहिले टाकीन, पीठ लावून झाला ना तर आपण वरची पण टाकू शकता कमी जर झाली ते। बेस अशी साखर आहे ना कवटातला फेटून घ्यायची। मला जास्ती फेटायला समजे नाही का की मी माझा स्टँड आहे ना तर माझ्या फुऱ्यातच लावले आहे आणि फेटताय तर समजे नाही फेटायला आहे म्हणा। दाखवतो तुम्हाला फेटून। ऐसा बेस हाताने ना फेटून घ्यायचा आहे। काही काही लोक मैद्याची पण निस्त्या बनवतात खजुऱ्या,
पण आम्ही नुसत्या मैद्याची नाही बनवत, सोजी मैदो मिक्स घेतो आणि बनवतो. कवटातलं साखर टाकल्यावर बेस असा घोटून झाला ना कमी. आता तिनातला टाकीन सोजी. सोजी आहे ना मी चालून वगैरे घेतले, का की खच्याखच्यात पाखरा पण असतात, किरे पण असतात, तर मी हे ना चालून घेतली आहे. तशी सोजीतला ती माझ्या काही होता ना, एकदम क्लिअर आहे. पण तुम्ही लोक जर का बनवल्या नाही सुट्टी सोजी मैदो घेतल्या ना ते चालून टाकत जा. पॅकेटला ते काही असं टेन्शन नाही असत, पण आम्ही सुट्टी आणली आहे दुकानावरची, मगून तिला मी चालून बेस घेतली आहे. हे सगळ्यात पहिले आपली सगळी सोजी. सोजीला पण बेसन अशी मिक्स करून घ्यायची. सोजी मिक्स करून झाली का टाकीन मी त्यातला मैदो. मैदो पण सगळं टाकायचं होय. मैदो आहे मी पाव किलो पूर्ण सगळं टाकलो आहे, का की जेव्हा मी बेलीन ना तेव्हा एक्स्ट्रा आहे माझं थोडं, तो मी बेलेला घेईन खंडवल्या. मी नशी नाही टाकीन, का की पाव किलोच होय ना, मला अंदाज मिळेला हवं आहे. मैदो टाकल्यावर पण ना का बेस तिला अशी फेटून घ्यायचं आहे. जैसे आपण चवंगे बनवतो ना, चवंग्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे अपलोड, तुम्ही बघू शकता. तसाच हा पीठ पण लावायचा आहे सेम. मी अर्धा किलोला आहेत ना, ही अर्धा किलोची खोसदाना बनवत आहे मी, आणि पाव किलो सगळा घेतला होता. साखर पाव किलो, सोजी पाव किलो आणि मैदा पाव किलो. तिला मी 4 कवटा घेतली होती. गावठी जर घेतल्या ना ते 5 कवटा घेऊ शकता, मी ते 4 घेतले तयार. जास्ती कवटा घेतल्या ना कम आहे ना पीठ पातळ होते आपला. हे आहे ना आता इतकं पातळ दिसतं हे. जेव्हा मी टोपातला ठेवीन आणि सांची जेव्हा बनवायला घेईन ना तेव्हा पीठ आहे ना पुरा असा कडक होईल. ऐसा सगळं आहे ना तिला जज होईल, का की सोजी फुगेल ना तेव्हा. खजुऱ्याचा पीठ झाला आहे आमचा लावून आहे, बघू शकता तुम्ही. जास्ती पातळ नाही. टोपात ठेवून सोजी आणि मैदो फुगलो ना का आणखीन तर कडक होईल. बाकीची रेसिपी ना मी दाखवता पुरे तुम्हाला. जो आम्ही पीठ कालवलं आहे ना खजुऱ्याचा, त्या एक टोपातला हे काढून ठेवीन मी बेस तिला फुगेसाठी, का की परातात हे ना ठेवू नाही शकत. टोपात ठेवलो ना ते सांजपावत बेस फुगेल पण आणि कालवेला पण बेस मिळेल. सांची ते नाही बनवू शकणार, सकल ते सुबाला मॉर्निंगला बनवीन तेव्हा दाखवतो तुम्हाला. चला पहिले जर परातात पीठ आहे ना तर मी सगळं काढून टोपात ठेवत आहे. पीठ आहे ना टोपात भरून जायला आहे. आता सकल जेव्हा बनवायला घेईन ना तर त्यांची पुढची रेसिपी आहे ना तुमच्यासोबत जरूर शेअर करीन, दाखवतो पोळी त्यांची रेसिपी मी. फिलहाल आता आहे ना ढाकून ठेवीन मी बेस पीठ फुगेसाठी आणि सकल उघडून बघीन. यो है पीठ लावलेलं आजचं दुसरं दिवस आणि हाय तुम्ही बघू शकता. पीठ पण माशाल्लाह माझा परफेक्ट एकदम फुगला आहे, एकदम मुलायम झाला, सॉफ्ट एकदम. आता मी हे ना तिला एक खाली परातात हे ना काढून घेईन पिठाला हाताने मलेसाठी. मी हे ना आहे आपला जा कुकिंगचं तेल असते गोरा तेल ता यूज करणार आहे. तुम्हीला वाटला ते तुम्ही तेलातला पण कालवू शकता पीठ, या ते दूध पण घेऊ शकता. फिलहाल मी हे दूध नाही घेतलं आहे, मी हे तेलातला बेस पीठ कालवून घेईन. पिठाला बेस असा मळल्यावर ना का खजुरे आहेत ना मग एकदम सॉफ्ट येतात. आणि हे आहेत ना मी गोल गोल असे उंडे बनवले आहेत बेस बेलेसाठी. त्यांना
आणि आता हया आहे ना मी गोल तिंगा रोटीसारखा बेलीन परातावरच मी घेतल्या का की चौकी आपली एवढी मोठी नाही असत की आपल्या हिसाबशी मोठा आपण बेलू शकता. तर मी हया परात असं उलटा फिरवून तिला बेलता आहे का की बेगून पण होतील आणि एकदम झटपट आपला काम होईल. हा मी मैदा यूज केलो आहे, तेलाचा यूज नाही केला आहे बेलेसाठी का की तेल लावून आहे ना चिपकत होते. तर मी पीठ घेतला आहे आणि पिठानेच बेलला आहे तिला. अशी आहेत ना डिझाईनची खजुऱ्या बनवायची सो साचो येते तो आहे ना तिनाने आम्ही डिझाईन करत आहोत. फिलहाल आता ते आमची एकूच आहे आणि एकूच हिनाने आता काम चालवत आहोत. आणि हे डिझाईनचे झाले ना गोल गोल का आम्ही अशी सुरीने पण असे बेलून जे असे चौकोन टाईप असतात ना तसे पण आम्ही बनवू दाखवतो आम्ही पुढची रेसिपी तुम्हाला. आणि हे आहेत ना मी एक एक सुपातला जे रेडी आहेत ते तयार करून ठेवले आहेत एक बाजूला एक साईडला. आणि हया आहेत ना दुसरा पण प्रोसेस तसाच आहे. दुसरं पण उंडो आम्ही तसंच बेलून तिला गोल करू एकदम तुमच्यावरती आहे जारो या पातळ. पण जास्ती आहेत ना मीडियम ठेवल्यावर बेस असे फुले फुगतात, जास्ती असे कडक होत नाही. आणि हे बघू शकता हो तुम्ही पुरा आमचा गोल बेलून झाला आहे. आता आम्ही ना डबल पण त्याच हिनानी वाटीनी बेस असो तिंचो शेप काढले हा डिझाईनवाला. तुम्ही जर का बनवले आणि तुमच्याजवळ असले साचो बनवायचा जर असला खजदानाचे ते तुम्ही तिनाने आणखीन बेस डिझाईनवाले बनवू शकता तुम्ही. आणि हाय आमचे आहेत ना हे गोल चंदामामासारखे बनवून तयार झाले आहेत एकदम स्टार. आता आहेत ना आम्ही दुसरा प्रोसेस करू म्हणजे दुसरं उंडो घेऊन बेसेचा गोल बेलून चौकोनी टाईप असे बनव काकी आहेत ना अलग अलग डिझाईनचे बेस वाटत आणि थंबनेल पण बेस दिसायला हवा. तुम्ही लोक बनवल्यावर ना ते जे सफेद जे तिल येतात त्यांना चौंगे तिल बोलतात, सफेदवाले वाईट येतात ते पण यूज करू शकता. फिलहाल मी यूज नाही केलं का की माशी नाही होते तर मी कालवताना घेतलेत नाही ते असे बेलल्यावर नका पण वर्षे असे शिपून आहे ना टाकू शकता का की बेस लागतात खाताना पण टेस्टी लागतात. माशी नाही होते तर मी नाही यूज केले, तुमचीच असली ना ते तुम्ही यूज करू शकता, बेस लागतात. एकदा ही रेसिपी आहे ना माझी ट्राय करून बघा. आणि हे जी मी खोजदाना आहेत ना ती पाव किलो सगळा घेतला होता. पाव किलो साखर, पाव किलो सोजी, पाव किलो मैदो आणि 4 कवटा ते सगळं धरून ना अर्धा किलो झाला माझा हे सगळा पीठ. आणि साखर आहे ना आपल्या टेस्टच्या हिसाबातला घ्यायची आहे कमी जास्ती. आणि हाय आहेत ना म्हणजे बनवून तयार झाले आहेत. आता मी एक फ्राय पॅन घेतला आहे गॅसवर ठेवलाय आणि तिनातला आहे ना गोरा तेल वाटायचा आपला कुकिंगचा आहे था टाकेत ना पुऱ्या आतलं डीप व्हायला हवंय, जास्ती कमी जास्ती पण तेल नाही टाकायचं आहे. ऐसा तेल कढईत टाका की पुरा आहे ना आतलं खोजदान आपला पुरा डीप व्हायला हवा आहे. आणि हा गॅस आहे ना मी जास्ती फास्ट पण नाही ठेवलाय बारीक पण नाही ठेवलाय मीडियम ठेवलो आहे. आणि हा माझा तेल परफेक्ट एकदम गरम झाला आहे. आता तिनात आहेत ना मी एक एक खोजदाना टाकत जाईन आणि दाखवता पुरे आलटी पालटी होणे ना माशाला मग बेस फुगले आहेत. खोजदाना सगळी टाकल्यावर नका एकदम अशी ती नॉर्मल गरम होत गेली ना का ऑटोमॅटिकली ती वरती येतात तेव्हा आहे ना 2-2 मिनिटांनी आलटी पालटी मारायचं आहे. जास्ती आपल्याला ब्राऊन या लाल नाही करायची आहेत, तुमच्यावरती आहे. पण आतलं हे ना पुरे पक्के एकदम परफेक्ट शिजायला हवेत. ऐसा आलटी पलटी मारत जा, एकदम फास्ट गॅस ठेवू नको, नॉर्मली मीडियम ठेवा. आणि ह्या माशाला माझे खजूर आहेत ना परफेक्ट एकदम फुगली आहेत. माशाला दिसतात पण आहेत किती क्यूट छोटे छोटे. आणि एकदम ब्राऊन पण नाही झालेत, मी मीडियम होऊन तेलाशी एकदम काढले. जास्ती काळे पण करू नको, जास्ती लाल पण करू नको, मीडियम ठेवूनच एकदम परफेक्ट यातून कुक होतात ते. दुसरा प्रोसेस पण मी तसाच करीन, अर्धे जे राहिले होते ते वापस टाकीन तेलातला. आणि ही रेसिपी ना नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. पावसाची खायला आहेत ना मग मजा येते का की सांच्या टायमा जो पाऊस लागते ना तेव्हा चहा खजुऱ्या या आपला जो कोकणी नाश्ता असते तो त्यांच्यासंग खायला आहेत ना मग टेस्टी लागतात. एकदा ही रेसिपी तुम्ही लोक ट्राय करा आणि मला नक्की कमेंटला सांगा कैसे झाले कैसे नाही ते. इन्शाल्लाह नेक्स्ट टाइम आहे ना गव्हाच्या पिठाचे पण कैसे बनवतात ती रेसिपी तुमच्या सांगत मी नक्की शेअर करीन का की आम्ही ना गव्हाच्या पिठाचे पण बनवतो. ते पण खायला मग टेस्टी आणि मजेदार लागतात का की आम्ही कोकणी लोक आहे म्हणा नाश्ता बनवायला एक नंबर आहो सगळ्यात एकदम फर्स्ट. आमच्या कोकणी माणसांशिवाय कोण ऐसा बेस नाश्ता बनवू नाही शकत. तेव्हा बेस अशी रेसिपी बघण्यासाठी आहे ना माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. आणि हे आपले खोजदाना आहेत ना बनवून एकदम रेडी झाले आहेत, हे तुम्ही बघू शकता.
जास्ती मी ब्राऊन होऊन नाही दिलेत या काले नाही झाले आहेत. मी माझ्या मर्जीने हे पुरे एकदम ब्राऊन केले आहेत. आणि हे आहेत आपले खोसदाना रेडी. आम्ही खंडवल्या पण बोलतो, खोसदाना पण बोलतो, खजुऱ्या पण बोलतो, जा नाव ठेवत आहे एकदम परफेक्ट. आणि हे एकदम फुसफुशीत झाले आहेत. चला मग माझा व्हिडिओ पसंत आलो ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. मिळता मग बेगुनूस नेक्स्ट व्हिडिओतला. अल्लाह हाफिज.